सकाळी सकाळी आज मी खूपच जास्त कंटाळून घरच सोडून जायला निघाले होते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी अपेक्षा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज रविवार आणि रविवारची सकाळ तशी सुंदर अशी होते, पण आज माझी सकाळ जरा बॅड लकच झाली होती. सगळे मुलं घरी असतात, म्हणजे दोन्ही मुलं धनी पण घरीच असतात आणि घरी असलं की जरा उशिरा उठणं हे ते होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात पौष महिन्यातला शेवटचा रविवार होता, तर त्याच्यामुळं पूजा पण मला करायची होती. पण सकाळी सकाळी एवढा गोंधळ घातला शिवमने आणि देवनी की बघायचंच काम नाही. मम्मीची गरज नसल्यासारखंच करतात कधी कधी मुलं. आणि सकाळी सकाळी शिवमने मला एवढं नाराज केलं की मला असं वाटलं की मी घरात राहायलाच नको पाहिजे, आणि म्हणून मी घरातून निघून जायलाच निघाले होते. आणि मग निघून जायला निघाल्यानंतर या दोघांचं बघा कसं करत आहे दोघंजणं पण. खरं तर मुलं इतकं कंटाळून टाकतात, मी इतकी वैतागून जाते दिवसभर, पण तरी पण तसंच ह्यांच्यासाठी आपण राहतो. आणि कधी कधी हे एवढं नाराज करतात ना की असं वाटतं जाऊ त्या घर सोडून जावं, पण परत आपण ह्यांच्याकडेच बघून घरी येतो ना. आज पण माझं तसंच झालं होतं, खूप वैताग आणून टाकतात, पण तरी पण आपण त्यांना समजून घेतो आणि परत तसंच येतो. आणि जायला निघाल्यानंतर परत त्यांचे तोंड पण बघावेसे वाटत नाहीत की किती करतात, जाऊ पण देत नाहीत आणि घरात राहू पण देत नाहीत, एवढं जास्त परेशान करतात. आणि जायला निघाल्यानंतर मग हे असं करतात. नंतर मग धनी मला घरात घेऊन आले आणि त्यांनी मला सकाळी सकाळी धनी मला चहा बनवून द्यायला लागले. पडलं का सोपं नाही किचनमध्ये काम करायचं. झाला बनून चहा झाला की काय तुला? तुम्हाला मला करायला बिना साखरेचा झालंय ना आता क्लिअर. तरी पण अजून चेक करू तर एकदा. मला एकच तरी वाटायला लागले त्यांना. राहिलं दूध फुटलं बघ सगळं. असं फुटले. थँक्यू. आयता चहा संडेला मी करून द्यायला पाहिजे. लवकर पूजा करून घ्यायची. तुम्ही घरी असले की माझं आवरतच नाही ना. लवकर पूजा करून घेते मी. आम्ही घरी कामत नाही ना. पूजा रविवारच ना. पुढचं रविवार नसेलच कदाचित. कॅलेंडर आणायचं नाही का? मम्मी काय करायली? पूजा करायला मला. अच्छा. रविवार आहे ना. तू रोज रविवारला वर्ष कर. आताशी चालू झालंय ना. तू रोज रविवारला करणार पूजा? नाही बघा, एकच रविवार, एवढाच रविवार असेल तर. 10 तारीख क्रॉस केली वर्षाने. ते काय होते 10 तारीख क्रॉस केली, अजून भरपूर दिवस बाकी. 355 दिवस बाकी अजून. रामाचा पाठव, सीतेला नेसवा, तीळ तांदूळ जन्मोजन्मी ओसा. चलो झाली पूजा. देऊला नुसतं तीळ साखर पाहिजे असते. चला नाश्त्याचं बघावं लागेल काहीतरी. काय बनवायचं नाश्त्याला? पोहे तर काय करणार, करावं तर लागणार काहीतरी. चल चल बाळा, चप्पल हात नाही लावायचा. आज घरात पूजा केली, बाहेर लय नावाचं केली होती म्हणून. देऊ हाय 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 कर ना. हाय कर, असा हात कर. बघून डिलीट कर. आज नाही रांगोळी नसल्यामुळे वाईट रांगोळी देऊन सगळी सांडून टाकली. तुझी दिवले सांडली का सगळ्या? मग काय तर पिवळ्या रांगोळीनं काढावं लागलं, आणावं लागेल रांगोळी. देऊ खाते. मामाने किती छान केलं बघ बरं. खा. काय केलंय ग? तुला व्हिडिओ दाखवता, मग खा खा. कार्टून दाखवतो ना, कार्टून खा. काय कापू तुझं हे सारखं? ही कर ती कर ती कर ती कर. हां बघ ना, मम्मी गप्पाच बसत नाही, सारखं लुडबुड काय ना काय तर करतच राहायचं. मम्मी काम म्हणलं धडपड करती सारखी. हे नाही तर ते नाही तर ते. जरा गप्प बसा येत नाही थोडं. रविवार आहे, सुट्टी घ्यावं एका दिवशी. रोज तर असतेच की.
नाही काय बघायलीस? काय कापू तुझी ही धडपड धडपड सारखी? तर बसायचं शांत निवांत थोडं. ही कर ती कर सारखं काम हात चालूच आहे, मग त्याला बंदच नाही थोडा. हा चाल माणसानं असं विचारू नये. बसली फुगून. काम करू नको म्हणतात आणि सुट्टी काय भेटत नाही. सकाळचा नाश्ता झाला, थोडासा आराम वगैरे केलं की लगेच दुपारचं जेवण पण इथं करायला घेतला. तसं तर रविवारी बाहेर गेल्याशिवाय ना रविवार असल्यासारखं वाटतच नाही, पण आज 4-5 वाजले होते. पण आम्ही काय बाहेर नव्हतो गेलो आणि संध्याकाळचं जेवण पण मी आज लवकर सगळं दोन्ही टायमाचं बनवून घेतलं होतं इथं. कारण मला बाहेर जायची इच्छा होत होती, कारण सूर्यचंद्र तारे फक्त मला रविवारीच दिसतात. आरवाडी काय सूर्यचंद्र दिसत नाही, म्हणून मग रविवारीने एखादी तरी चक्कर बाहेर टाकली ना थोडंसं रविवार असल्यासारखं वाटतं आणि सुट्टी असल्यासारखी वाटते. तसं तर मी जॉबला वगैरे कुठं जात नाही, पण एनी टाईम घरात जरी असले ना तर दिवसभर बिझी असते. ड्युटीपेक्षा जास्त वेळ तर मीच काम करत असते. सगळ्याच्या अगोदर उठते आणि सगळ्याच्या शेवटला झोपते. तर असा आजचा रविवार गेला. असं मी व्हिडिओ आजचा शूट केला. तर तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.